आगामी कुंभमेळ्याच्या साधुग्रामसाठी म्हणून झाडांची कत्तल करणारे मनपा 10 वर्षापेक्षा कमी वयाची झाडं तोडणारे जुनी झाडं मात्र कापणार नाही असं अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले। तर पर्यावरण प्रेमींनी या निर्णयाला विरोध केलाय। जागरूक नागरिकांनी चिपको आंदोलन केले। तर अफवांवर विश्वास ठेवू नका, 10 वर्षाच्या आतील जी झाडं कापणार तेवढीच झाडं लावणार असं पालिकेनं स्पष्ट केले। झाडं स्थलांतरित करण्याची परिस्थिती असेल तर ती झाडं स्थलांतरित करू असंही पालिकेनं सांगितले। आम्हाला अशी एक माहिती मिळाली की आम्ही नाशिककरांनी ज्या काही ऑनलाईन तक्रारी त्या ठिकाणी त्या मेलवरती पाठवल्या गेल्या, तर त्या ठिकाणी सांगितलं गेलं की आम्ही फक्त लेखी तक्रारी फक्त स्वीकारणार आहोत। या डिजिटल इंडियामध्ये प्रधानमंत्री जे डिजिटल इंडिया सांगतायत आणि जनसेवक म्हणतात, हे अधिकारी स्वतःची हुकुमशाही कशी करू शकतात, हाच एक आम्हाला प्रश्न पडलेला आहे। आणि आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या काही ऑनलाईन तक्रारी आपल्यापर्यंत पोहोचल्या त्याचा देखील आपण विचार केला पाहिजे आणि जी सुनावणी आहे ती सगळ्यांना एकत्र करून या ठिकाणी घेतली पाहिजे। सगळ्यांचा विचार या ठिकाणी एकत्र करून या ठिकाणी घेतली पाहिजे आणि तपोमध्ये वृक्षतोड ही थांबली पाहिजे।